बॉलिंगला आलेला आहे आणि त्याच्या बरोबर आलेला आहे धमाकेदार फलंदाज राजेश निकम आणि बॉलिंग लाईनअपवरती तयार आहेत सुनील पाटील. पाहायचं आहे, फायनल मॅच चालू आहे. आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. AMP लाईव्ह आभारी आहेत यूट्यूब चॅनलचे. प्रथमच आपल्या गावामध्ये लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जातं यूट्यूबच्या मार्फत. आणि हा फायनल मॅचची पहिली ओव्हर आपल्या नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा बक्षिसांचा वर्षाव आहे. सुनील पाटीलचा पहिलाच बॉल आणि हा अंपायर कडून वाईड घोषित करण्यात आलेला आहे. नवोदित खेळाडूंसाठी सुद्धा बक्षिसाचा वर्षाव होत आहे. विजय निकम यांच्याकडून त्यांना स्मार्ट वॉचेस गिफ्ट देण्यात येणार आहेत गावातील नवोदित खेळाडू. सुनीलचा पुढचा बॉल वैभवसाठी आणि हा प्लेट करून खेळलेला बॉल. समजूतदारपणाचा खेळ, संयमी खेळ तुम्ही पाहता इथे. राजेश निकम एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राईक वरती आलेले आहेत. पाहायचंय काय होत आहे. रनांचं रन मशीन पुन्हा एकदा चालू होत आहे काय ते पाहायचं आहे. आणि सुनीलचा हा बॉल राजेशसाठी आणि हा उचललेला उत्तुंग असा बॉल वरती गेलेला आहे. पाहायचा काय देत आहेत अंपायर आणि हा सिक्सर. आपली RPL आपला अभिमान. उत्तुंग असा मारलेला षटकार. रनांचा रन मशीन चालू झालेला आहे राजेश निकम यांच्या बॅटमधून. पाहायचं आता नेक्स्ट बॉलवरती काय होत आहे. पुन्हा एकदा हे रन मशीन हलतंय काय. पुढचा बॉल सुनील पाटील यांचा राजेश निकम यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा हा उचललेला बॉल पण वंडी डिक्लेअर क्षेत्रात जाताना घोषांकित क्षेत्रामध्ये एकच रन आणि स्कोर होतोय तो 9 रन. तीन बॉल नंतर संघाची धावसंख्या 9, बिनबाद 9. पुन्हा एकदा आयकॉन प्लेअर वैभव पाटील आणि हा वाईड घोषित पंचांकडून. रनांचं रन मशीन वैभव पाटील पुन्हा एकदा सज्ज आहेत फायनलची मॅच खेळण्यासाठी. पुढचा सुनील पाटील यांचा बॉल वैभवसाठी आणि हा वाईड बॉल घोषित पंचांकडून. उत्कृष्ट अशी बॉलिंग चाललेली आहे त्याचबरोबर बॅटिंग सुद्धा. 11 रन गेलेले आहेत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा ऑफ साईडला टोलून काढलेला बॉल आणि डिक्लेअर झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा राजेश निकम आलेले आहेत. पाहायचंय पुन्हा एकदा रनांचं मशीन हलतंय काय. हे गन मशीन पुन्हा एकदा चालू होतंय काय. उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. आणि हा डॉट बॉल मिस झालेला बॉल. अतिशय उत्कृष्ट असा बॉल सुनील पाटील यांचा. पुन्हा एकदा टोलेला बॉल पण इथे आणि हा डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13, बिनबाद 13. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत सुमित गराळे.
आयकॉन प्लेयर, उत्कृष्ट असा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू तुम्ही पाहताय सुमित घराळेला. आता त्याची बॉलिंग पाहायची आहे. हे मशीन आता बॉलिंगसाठी चालणार आहे. फिल्डिंग सेटअप केली जात आहे. काय होतंय बघायचं आहे. नावाजलेले स्टार खेळाडू सुमित घराळे, त्यांचा पहिलाच बॉल आणि हा तो समोर ठेवलेला बॉल आणि हा मिसफील्ड झालेला आहे. उत्कृष्ट असा थ्रो राजेश निकम यांच्या बॅटमधून, उत्कृष्ट असा हा शॉट. पुढचा बॉल सुमित घराळे यांना, सुमित घराळे यांचा पुढचा बॉल राजेश निकम यांना. आणि निर्धाव राखण्यात यश आलेलं आहे ते सुमित घराळे यांना. आणि पुढचा बॉल राजेश निकम यांना. काय होत आहे, पुन्हा एकदा बॉल आणि हा वाईड घोषित करण्यात आलेला अंपायर कडून. टोटल धाव संख्या झालेली आहे 16. दुसरी ओव्हर चालू आहे आणि 16 बिनबाद 16. थोडीशी चर्चा झालेली आहे इथे वैभव पाटील आयकॉन आणि राजेश निकम यांच्यात. आणि ते बॉल झालेले आहेत राजेश निकम. अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग. सागर पाटील, सागर पाटील आलेला वन डाऊन साठी. सेकंड विकेट साठी आलेला हा खेळाडू. पुढचा बॉल सुमितचा आणि हा आपला खेळवला गेलेला बॉल आणि हा डॉट झालेला बॉल, निर्धाव बॉल. धाव संख्या आहे 16. 16 एक बाद. पुढचा सुमित घराळे यांचा बॉल सागर पाटील यांच्यासाठी आणि हा उंचवलेला बॉल आहे. काय होते पाहायचं आहे. गॅप मध्ये बॉल गेलेला आहे आणि हा घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन. डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या होते ती 17 एक बाद. वरती 1 विकेट. आणि 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरीतील. काय होतंय बघायचं आहे. वैभव पाटील फिल्डिंग चेक करत आहेत. रनांचा रन मशीन बघावं तसं असं चालू झालेलं नाही. आयकॉन प्लेयर काय करतायत बघायचं आता. दोन्ही आणि प्लेट केलेला बॉल. ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 18. 18 वरती 1. नेक्स्ट बॉलर येतात शंकर पाटील.
स्वतः कर्णधार उतरलेले आहेत. पाहूया आपली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतायत आणि आयकॉन त्यांना मार्गदर्शन करताना. सुमित घराडे एक नावाजलेलं स्टार खेळाडू, नावाजलेलं नाव कंटिन्यू ते मार्गदर्शन करत असतात, आपल्या संघाला चीअरअप करत असतात, उत्साह वाढवतात प्रत्येक मॅच मध्ये. वैभव पाटील तयार आहेत. शंकर पाटील रनरअप घेताना आणि पुढचा त्यांचा बॉल आणि ऑफ साइडला टोलवलेला बॉल आणि हा बाउंड्रीच्या पार गेलेला बॉल. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, डीजे धन्यवाद. आणि पुढचा शंकर पाटील यांचा बॉल वैभवसाठी. पाहूया काय होत आहे. आणि पुन्हा एकदा रनांचं रन मशीन चालू झालेला गॅप मध्ये बॉल आणि हा 4 रनांसाठी अंपायरचा 4चा इशारा. आरपीएल चौकार, आपली आरपीएल आपला अभिमान. धन्यवाद डीजे. टोटल धाव संख्या झालेली 28. 28 वरती 1 विकेट. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसऱ्या ओव्हर मधील 2 बॉल झालेले आहेत. पाहायचंय काय होतं पुढच्या बॉलवरती. वैभव आपलं गन मिशन घेऊन तयार आहे. पाहायचंय काय होतंय, गन मिशन काय करतंय पुढच्या बॉलला. पुन्हा एकदा बाउंड्री पाहायला मिळते का. आणि हा पुढचा बॉल आणि हा टप्पा लागलेला बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पार जाताना. षटकार. ऑलराऊंडर असा खेळाडू वैभव पाटील. स्कोर झालेला आहे 34. 34 वरती 1 विकेट. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, डीजे धन्यवाद, धन्यवाद. उत्कृष्ट असा बॅट्समन, उत्कृष्ट असा खेळाडू. पुढचा बॉल शंकरचा आणि पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. उत्कृष्ट असा शंकर पाटील यांचा बॉल. वैभव पाटील आयकॉन खेळाडू. क्रिकेटच नाही तर कबड्डीमध्ये सुद्धा नाव केलेला खेळाडू हा. पुढचा शंकर पाटील यांचा बॉल वैभवसाठी आणि हा पंचांकडून वाईड घोषित. पुन्हा एकदा टोलवलेला उंचावलेला बॉल. काय होतंय पाहायचंय आणि हा षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी चाललेली बॅटिंग तुम्ही पाहताय. आयकॉनला साजेशी अशी खेळी वैभव पाटील यांची. आयकॉनला साजेशी अशी खेळी चाललेली आहे वैभव पाटील यांची. रन मिशन चाललेलं आहे पुन्हा एकदा. पाहायचंय काय होतंय पुढच्या बॉल मध्ये आणि हा वाईड घोषित. धाव संख्या झालेली आहे ती 42. 42 वर 1 विकेट. पुन्हा एकदा उचललेला शानदार फटका. पुन्हा एकदा हा षटकार.
इथं रनांचा रन मशीन चालू झालेला आहे. स्कोअर टोटल झालेला आहे 48 वर 1 विकेट. रनांचा रन मशीन काही थांबत नाहीये आणि वैभव खेळतोय तो वैयक्तिक 31 धावांवरती. 9 बॉल मध्ये 31, 4 6 1 4, 344 चा स्ट्राईक रेट आहे. आणि टोटल 30 धावा केल्या गेलेल्या आहेत. रनांचा रन मिशन याच ओव्हर मध्ये झालेला आहे. रन मशीन चाललेलं आहे. पाहायचं आता शेवटच्या ओव्हरीत काय होत आहे, हे मशीन कसं चालतंय. टोटल स्कोअर झालेला आहे 48, 1 विकेट. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलरच नाव काय? अजय गोळे ना? अजय गोळे पुढचा बॉलर अजय गोळे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि ही स्टंप आउट करून विकेट घेतलेली आहे. वाईट नाही. संघमालक उतरलेले आहेत स्वतः मैदानात जबाबदारीचा खेळ दाखवण्यासाठी. अजय गोळे यांचा पुढचा बॉल प्रशांत ठोंबरे यांच्यासाठी. हा प्लेट केलेला बॉल लेग साईडला, 1 रन. टोटल रन झालेले आहेत 49 वर 2 विकेट. अजय गोळे यांचा पुढचा बॉल काय होतंय पाहायचा आहे. आणि वैभव आणि टप्पा आलेला बॉल, मिस झालेला बॉल, डॉट झालेला बॉल. उत्कृष्ट अशी केलेली बॉलिंग. मागील सत्रात सुद्धा त्याने उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे. पुढचा अजय गोळे यांचा बॉल वैभवसाठी काय होतंय पाहायचं आहे. पुन्हा एकदा हे रन मशीन चालू झालेलं आहे. पुढच्या साईडला टोलेला बॉल आणि पहिल्या 2 रन होत आहेत का, आणि या 2 रन पूर्ण केलेल्या आहेत. टोटल रन झालेले आहेत 51. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे ते. त्या बदल्यात 2 गडी गमावलेले आहेत. 51 वर 2 आणि वैभव अजून खेळत आहे. वैभवच्या वैयक्तिक 33 धावा झाले आहेत 11 बॉलमध्ये. 11 बॉलमध्ये 33 रन. आयकॉनला सरशाची खेळ पुन्हा एकदा उचललेला बॉल आणि हा जातोय. अंपायरचा निर्णय काय होतोय? 6. आणि हा षटकार, RPL षटकार, आपली RPL आपला अभिमान. टोटल 57 धाव संख्या आणि वैभव खेळतोय तो वैयक्तिक 39 वर 12 बॉल मध्ये 39. आयकॉनला साजिशाची खेळी. रनांचं रन मशीन थांबलेलं नाहीये, उरलेल्या बॉल मध्ये सुद्धा दाखवणार आहे हा रणगाडा कुठपर्यंत जातोय. बॉर्डर पार केल्याशिवाय थांबत नाहीये. अक्षय गोळे पुन्हा एकदा, अजय गोळे पुन्हा एकदा आपल्या लाईनअपवर.
संघाची धावसंख्या आहे ती 57 वर 2 विकेट. पाहूया काय होत आहे. पुढचा बॉल वैभव पाटील साठी तयार आहेत आणि हा फुलटॉस बॉल उचलला. पुन्हा एकदा हा बाउंड्रीच्या पार गेलेला बॉल. अंपायरचा निर्णय तो षटकार. RPL षटकार आणि ही ओव्हरची समाप्ती. टोटल धावसंख्या झालेली आहे 63. 64चा टार्गेट दिलेला आहे. 64 रनांचं टार्गेट इथं सेट केलं गेलेलं आहे. हाय स्कोर किती होता? जास्त का? 13 बॉलमध्ये 45 रनांची खेळी केली ती आयकॉन वैभव पाटील यांनी. रनांचा रन मशीन तर पुन्हा चालू झालेलं होतं. आयकॉनला साजेशी अशी खेळी केली. रन झालेले आहेत. 64 रनांचं टार्गेट आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग झालेली आहे. पाहायचं आता इथे काय होत आहे. अक्षय 11 कसं पार करता येईल. हार सुभाष निकम यांचं स्वागत आहे RPL स्टेजवरती. आणि त्याचबरोबर माननीय अविनाश जाधव यांचं सुद्धा स्वागत आहे. मान्यवरांनी स्टेजवर यायचं आहे. अविनाश जाधव ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. RPL 2024 रेट्रो वार्ना प्रीमियर लीग 2024 शेवटचं सत्र, शेवटची मॅच, फायनल मॅच आणि फायनल मॅचचा हा थरार. आणि या फायनल मॅच मधील 64 धावांचं आव्हान कसं तोडलं जातंय ते पाहायचं आहे. रनांचं रन मशीन. कृपया बॅट्समॅननी स्पीडअप करायचं आहे. बॅट्समॅननी स्पीडअप करायचं आहे. बॅट्समॅननी स्पीडअप करायचं आहे. सुमित घराळे आयकॉन खेळाडू. रनांचा रन मशीन चालणार का? पाहायचं काय होणार आहे या मॅच मध्ये. फायनल मॅच आहे. हे रनांचा रन मशीन कुठपर्यंत खेचणार आहे. हे बॉर्डर दाखवणार आहे का बाउंड्रीची. फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. फायनल मॅचचा थरार चालू आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. हॅलो, लाचची ओव्हर आहे ना, लाचची कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग तिकडचं रेकॉर्डिंग बटन चालू. लाचची ओव्हर रनांचं रन मशीन मैदानात उतरलं. सुमित घराळे आणि त्याच्याबरोबर येतो तो सुनील पाटील. पाहायचं आहे मैदानात काय होत आहे. फायनलचा थरार आहे. 64 धावांचं आव्हान आहे. कशा प्रकारे पार होणार आहे. स्ट्राईकला कोण येत आहे. चांगला
सुमित घराळे आयकॉन प्लेअर आहे अक्षय इलेव्हनचा. आतापर्यंतची खेळी मजबूत खेळी राहिलेली आहे त्याची. आयकॉनला साजेशी अशी खेळी आहे. आणि बॉलिंगसाठी तयार आहेत रमेश दाष्टे. उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा त्यांच्यावर धुरा दिलेले आहे सांभाळण्यासाठी. रमेश दाष्टे यांचा पहिला बॉल आणि तोही आयकॉन प्लेअर सुमित घराळे यांच्यासाठी. काय होतंय पाहायचं आहे. पहिलाच बॉल आणि हा उचललेला बॉल आहे आणि गॅप मध्ये मारलेला बॉल. काय होतंय आणि हा बाउंड्री अंपायर. बाउंड्री अंपायर कृपया सांगावं काय आहे. बाउंड्री अंपायर बाउंड्री अंपायर यांनीच सांगावं, इतरांनी कृपया बोलू नये. सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांनी जाऊ नये. सर्वांनी जाऊ नये. सर्वांनी जाऊ नये तिकडे. कोणी सुद्धा तिकडे जायचं नाही. कोणी सुद्धा तिकडे जायचं नाही. बाउंड्री अंपायर ठेवलेले आहेत. बाउंड्री अंपायर ठेवलेले आहेत. कोणीही इतर कोणीही सांगू नये. बाउंड्री अंपायर आपला निर्णय सांगा. शिवाजी जाधव बाउंड्री अंपायर. आणि हा अंपायरचा डिसिजन 4 रनांसाठी. हा चौकार आरपीएल चौकार. आपली आरपीएल आपला अभिमान. सहकार्य अपेक्षित आहे सर्वांच्याकडून. बाउंड्री अंपायर बाउंड्री अंपायर यांनी सजग राहायचं आहे. आणि ही फायनल मॅच जिंकणाऱ्या संघाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना व चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणराव भोसले यांच्याकडून 1200 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. धन्यवाद आहे. आभारी आहे. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. आणि पुन्हा एकदा सज्ज आहे. रनांचा रन मशीन चालू झालेला आहे. सुमित घराळे आयकॉन प्लेअर अक्षय इलेव्हनचा. पहिल्या मॅच पासून कंटिन्यू तैनात असणारा हा योद्धा. पुढचा बॉल सुनील साडी. रमेश दाष्टे पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा बॉल उचललेला आहे. काय होतं पाहायचं आहे. आणि हा षटकार आरपीएल षटकार. आपली आरपीएल आपला अभिमान. रनांचा रन मशीन चालू आहे आणि धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. पहिलीच ओव्हर चालू आहे. रनांचा रन मशीन इथे चालू आहे. पुढच्या बॉलवर काय होतं पाहायचं आहे. सुनील पाटील पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्ट्राईक वरती सज्ज आहेत. रमेश दाष्टे रनअप केलेला आहे. पुढचा बॉल रमेश दाष्टे यांचा. पुन्हा एकदा उंचावलेला बॉल. काय होतं पाहायचं आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. घोषांकित क्षेत्र. आणि याच बरोबर धाव संख्या होते ती 12. बिनबाद 12. पुन्हा एकदा सुमित घराळे आलेला आहे पुढे. काय होतं पाहायचं आहे. हे रन मशीन हा रणगाडा पुन्हा चालतोय काय
पाहायचंय काय होत आहे. रमेश दाष्टे यांचा पुढचा बॉल. आतापर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. 4 बॉल 12. पहिलीच ओव्हर आहे आणि हा पुढचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेला आहे. चकवण्यात यश आलेलं आहे बॉलरला. उत्कृष्ट असा टाकलेला बॉल. संघाची धावसंख्या आहे ती 12. 5 बॉल 12 रन. आणि हा उचललेला बॉल उत्कृष्ट अशी बॅटिंग सिक्स गेला असणार. आणि हा सिक्सर. RPL सिक्सर. आपली RPL आपला अभिमान. पुन्हा एकदा रनांचा रन मशीन चाललेला आहे आणि धावसंख्या होते ती 18. बिनबाद 18. 18 बॉलला 46 रनांची आवश्यकता आहे. रन मशीन अजूनही चालण्याची आवश्यकता आहे. 18 बॉलला 46 रनांची आवश्यकता. काय होतं बघायचं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग लाईन मेहनत करते. प्रशांत ठोंबरे स्वतः संघ मालक जबाबदारी घेऊन येत आहेत. पाहूया किती योगदान देतात आपल्या संघासाठी. धावांना रोख लागतोय का, ब्रेक लागतोय का. स्ट्राईक वरती सुनील पाटील आहेत. उत्कृष्ट असे बॅट्समन आणि त्याचबरोबर बॉलर सुद्धा. पुढचा बॉल सुनील पाटील यांच्यासाठी आणि हा टप्प्यातला बॉल काय होते पाहूया. अंपायरचा डिसिजन काय होतोय आणि हा षटकार. RPL षटकार. आपली RPL आपला अभिमान. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग चाललेली आहे सुनील पाटील आणि सुमित गराळे. कंटिन्यू मार्गदर्शन आहे सुमित गराळे यांचा. सलग 3 मारले तरी 1000. सलग 3 सिक्स मारले तर 1000 रुपये अमित गराळे यांच्याकडून आणि प्रत्येक सिक्सला 100 रुपये असणार आहेत. धन्यवाद अमित गराळे. बक्षिसांचा वर्षाव होतो इथे. आयकॉन प्लेअर सुमित गराळे. पाहूया काय होतं इथे. आणि हा खूप एसटीच्या खूप बाहेर गेलेला नो बॉल आणि प्लस डिक्लेअर. नो बॉल आणि डिक्लेअर पाहायचा आहे. बक्षिसांचा वर्षाव होतोय. हे बक्षिसास पात्र ठरतायत का. प्रत्येक सिक्सला 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि सलग 3 सिक्सला 1001. आणि पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि इथे एका धावेवरती समाधान मानावं लागते ते सुमितला. संघाची धावसंख्या होते ती 27. बिनबाद 27. मागच्या 2 आहेत. 2 धरले ना मागच्या. हा 2च धरले. हा 27. हा बोल. पुढचा बॉल सुनील साडी आणि हा मारण्याचा प्रयत्न पण एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. डीजे कृपया 6-4 लाच डीजे लावावा. पुढचा बॉल प्रशांत ठोंबरे यांचा. सुमित गराळे याला 28 धावा झाल्या आहेत संघाच्या. अंपायरचा वाईडचा इशारा. पुन्हा एकदा धावेत भर. 29 धावा. 3 बॉल ना. दुसऱ्या ओव्हर मधील तिसरा बॉल झालेला आहे. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा टोलवलेला गॅप मधला बॉल. काय होतं पाहायचंय. आणि हा षटकार. RPL षटकार. आपली RPL आपला अभिमान. कृपया बॉल द्या. हॅलो.
येणार आहे का इकडे आहे मॅच बघायला. रनांचा रन मशीन चालू आहे. धाव संख्या झालेली आहे ती 35. 4 बॉल 35. दुसऱ्या ओव्हरीतील 4 बॉल झालेले आहेत. अरे 4 बॉल इथं लिहिले. पहिला बॉल 6 दरकी, दुसरा बॉल 9+1. दुसऱ्या बॉलला 1 रन काढली. पहिला परत वन डे आहे, परत 9+1 आहे, परत वन डे आहे, परत वाईड वाईड आहे, परत 6 आहे. 4 बॉल झाले. 5 तुमचं 5 का झालं? आणि 5 बॉल झालेला आहे. इकडे या की जरा 1 रन ऍड करा. केले केले. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 36. ठीक आहे. विकास पुढचा बॉल मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धनाजी जोंधळे यांच्याकडून प्रत्येक 6 ला स्कोर झालेला आहे 37. 12 बॉलला 27 रनांची आवश्यकता. इथून पुढे येणाऱ्या ओव्हर्स मध्ये प्रत्येक 6 ला 501 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे सुमित गराळे यांना धनाजी जोंधळे यांच्याकडून. आणि अमित गराळे यांच्याकडून 100 रुपये. पाहायचं बक्षिसात पात्र ठरतायत का. आणि सलग 3 ला 1000 रुपये असणार आहे. 37 रन झालेले आहेत. धावांचं रन मशीन चालू आहे. सुनील पाटील आलेले आहेत आपली वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन. आणि पुन्हा एकदा टोललेला बॉल ग्राउंड शॉट घेतलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या होते ती 38. बिनबाद 38. सुनील पाटील सज्ज आहेत. पुन्हा एकदा समोर बॉलर आहेत सुनील पाटील. पुढचा बॉल आणि टप्पा मारलेला बॉल गॅप मध्ये मारलेला काय होत आहे बघायचा आहे. आणि हा षटकार RPL षटकार. आपला RPL आपला अभिमान. संघाची धावसंख्या होते ती 44. 44 बिनबाद. 10 बॉलला 20 रनांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा टोललेला बॉल काय होतं पाहायचंय. आणि हा पुन्हा एकदा षटकार. अमित गराळे यांच्याकडून 200 रुपये जमा झालेला 2 6चे. अभिनंदन आहे सुनील पाटील यांचा. स्कोअर झालेला आहे 50. 9 बॉलला 14 रनांचा रन मशीन चालू आहे. पाहायचं काय होत आहे. पुन्हा एकदा टोलवलेला बॉल. समजूतदारपणाचा खेळ म्हणतात याला. संयमचा खेळ जरुरी आहे. प्रत्येक बॉलवर षटकार नाही. 1D 2D पण जरुरी आहे. पुन्हा एकदा रन मशीन नाही. सुमित गराळे यांचा 51 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा पावला का पुन्हा एकदा उचललेला बॉल आणि पुन्हा एकदा षटकार. दणदणीत असा षटकार. RPL 501 जमा झालेला. 7 बॉलला 7 रनांची आवश्यकता. 7 बॉलला 7 रनांची आवश्यकता. 57 स्कोअर झालेला. 3 बाद 57.
झालेला स्कोर. 7 बॉलला 7 रनांची आवश्यकता. रनांचा रन मशीन चालू आहे. पाहायचं आहे काय होत आहे. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि ओव्हर दिला डॉट बॉल. 6 बॉलला 7 रनांची आवश्यकता. सुनील पाटील वैयक्तिक 34 धावांवर खेळत आहेत. सुमित गराळे 20 धावांवरती खेळत आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग आहे ओपनरची. अजूनही मार्गदर्शन चालू आहे आयकॉनचं. प्रत्येक मॅचला मार्गदर्शन करत असतात. आपल्या प्लेअरचा उत्साह वाढवत असतात. 6 बॉलला 7 रनांची आवश्यकता. जर 6 मारून मॅच जिंकली तर अमित गराळे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस आहे. पाहायचं बक्षिसात पात्र ठरतायत का सुनील पाटील. आणि बॉलर लाईनअपवरती आहेत राजन पाटील. आणि हा पहिलाच बॉल. पुन्हा एकदा उचललेला बॉल. काय होतंय पाहायचं आहे. आणि हा काय होत आहे. आणि हा अंपायरचा डिसिजन काय ते चौकार. 4 रन 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या होती ती 61. 5 बॉल मध्ये 3 रनांची आवश्यकता. 6 मारून जिंकली तर 1001 रुपये बक्षीस. हा षटकार जातोय का. सुनील पाटील बक्षीस पात्र ठरतायत का. 3 रनांची आवश्यकता आहे. काय होतंय पाहायचंय. काय होतंय पाहायचंय. काय होतंय पाहायचंय. सहकार्य करा. शांतता राखा. संयम ठेवा. क्रिकेट हा खेळ असा आहे शेवटच्या बॉल पर्यंत जातो. पुन्हा एकदा आणि हा डिक्लेअर आणि नो बॉल. 2 रन भेटलेल्या तिथं. इक्वल स्कोर 63 रन झालेले आहेत. 5 बॉलला 1 धावेची गरज. स्कोर इक्वल झालेला आहे. समांतर झालेला आहे. रनांचं रन मशीन चालूच होतं आणि चालूच राहिलं. सुमित गराळे आयकॉन आणि सुनील पाटील. पुढचा बॉल राजन यांचा. काय होतं पाहायचं आहे. आणि हा उचललेला बॉल आणि हा गॅप मध्ये गेलेला चौकार. आणि अशा प्रकारे अक्षय 11 विजेता ठरलेला आहे. RPL 2024 ची फायनल विजेता अक्षय 11. अक्षय 11 विजेता संघ. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. सर्वांच्या सहकार्याबद्दल इथे कमिटी आपले